आज आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाबत शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रमुख अडीअडचणी होत्या त्या संदर्भामध्ये इथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोलवलेलं होतं. त्यानुसार ज्या प्रामुख्याने काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की ऊसाचा समान तारखेचा कार्यक्रम जेवढ्या कारखान्याकडे नोंदी आहेत त्या सगळ्या गटांमध्ये सारखा चालला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे. म्हणून यासाठी ही आज इथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत. यापूर्वी कधी असं झालेलं नव्हतं की आंबेगाव असेल, जुन्नर असेल, शिरूर तालुका असेल, ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी कारखान्याकडे आहेत त्याच तारखेला सर्वत्र ऊस हा समान तारखेला तोडण्याचं धोरण यापूर्वी आपण अवलंबलं होतं. घोडेगाव गट जरा डोंगरी भागामध्ये येतो म्हणून तिथला कार्यक्रम हा इतर गटांपेक्षा 15 दिवस आपण आधी ठेवलेला आहे. परंतु या वर्षी आतापर्यंत कारखान्याचं गाळप हे आजच्या तारखेला जे झालंय हे जवळपास एकूण गाळप आजच्या तारखेला जे झालेलं आहे ते 4,75,000 मेट्रिक टनापेक्षा अधिकचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि एवढं गाळप होऊन देखील आज रोजी प्रामुख्याने 265 जो ऊस आहे तर तो काही गटांमध्ये 10 जूनपर्यंत 10 जून 2023च्या ज्यांच्या नोंदी होत्या तो पूर्ण तोडलेला आहे. परंतु काही गट असे आहेत, आता उदाहरणार्थ पिंपरखेड जांबूदगड हा जो आहे तर तिथं आताशी 3 ते 4 जून पर्यंतचा 265 ऊस तुटलेला आहे. आणि तिथलं 265 जे शिल्लक क्षेत्र आहे हे देखील अजून जवळपास तिथं 45 एकरच्या दरम्यानचा ऊस हा तुटणे अजून तिथं बाकी आहे. आणि अन्य ठिकाणी 10 जून पर्यंत तुटला, तिथला 3 ते 4 जून पर्यंत हा टायर गाडी, ट्रॅक्टर गाडीने येणारा तिथला हा सगळा ऊस असताना का बा तुम्ही हा प्रोग्राम पाठीमागे ठेवता हा एक विषय. 86,032चा ऊस हा आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास पूर्णपणे तो तुटलेला आहे. परंतु तोच ऊस काही गटांमध्ये आंबेगावमध्ये 1 महिन्यापूर्वी तुटलेला आहे. आणि उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की कळंब घाटामध्ये एक चांडोली बुद्रुक गावामध्ये 86,032चा जो ऊस आहे तो 10 डिसेंबर पर्यंत पूर्ण तोडला आहे. 10 डिसेंबरला तिथला ऊस तुटलेला आहे. परंतु तिथंच त्याच गटामध्ये कळंब गावामध्ये अजून 86,032चा ऊस शिल्लक आहे आणि तिथला ऊस 1 महिन्यापूर्वी तुटला गेलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच गटामध्ये एकलर आहे, तिथला ऊस तसाच शिल्लक त्या ठिकाणी राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला पिंपरखेड गावामध्ये आता कळंब तर दूर आहे, तो गट पिंपरखेड 7 किलोमीटर 8 किलोमीटर पर्यंत जाईल. तर तिथला 86,032चा 3 ते 4 जून पर्यंतच्या ऊसाच्या तोडी तिथं झालेल्या आहेत. आणि तिथं जो ऊस आज रोजी जो शिल्लक राहिलेला आहे तो पण जवळपास आजच्या तारखेला तिथला शिल्लक ऊस हा 50 एकरापेक्षा अधिकचा आहे. म्हणजे 265 आणि 86 100 एकरपेक्षा अधिकचा ऊस जून महिन्याचा शिल्लक आहे. आणि आंबेगावमध्ये देखील 10 जून नंतरचा सर्रास 265 शिल्लक आहे. आता आपलं म्हणणं असं आहे की ऊसतोड प्रोग्राम हा कुठल्या तालुक्यातला जरी असेल तरी देखील घोडेगाव गट अपवाद वगळता बाकी हा 2-3 दिवस इकडं तिकडं अशा पद्धतीनं तो समान चालला पाहिजे. परंतु हे चुकीचं काम चालू आहे. कारण पिंपरखेडला बैलगाड्या चालू आहेत, नागापूरला बैलगाड्या चालू आहेत आणि निरगुडसरला बैलगाड्या चालू आहेत. आता नागापूरचा 86,032 संपला पण 30 जून पर्यंत संपला आमचा. परंतु आज पिंपरखेडचा जर ऊस कारखाना चालू होऊन 2 महिने झाले तरी देखील जर तो संपत नसेल तर जांबूदचा असेल, चांडो असेल, पत्त्या असेल, काटापूर असेल हा तिथल्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय. आणि याच्यात कारखान्याचं नुकसान आहे, शेतकऱ्याचं देखील नुकसान आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे
कुठल्याही प्रकारे सगळ्यात महत्वाचं बिगर नोंदीचे ऊस कारखान्याने पहिले तोडायचे बंद केले पाहिजे. जिथून जिथून बिगर नोंदीचा ऊस त्या ठिकाणी आणला जातो हे काम बंद झालं पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे. आणि आज आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि त्याच्या सगळ्या 5-6 मुद्द्यांचा उल्लेख करणार आहे. आणि याच्यावर जर तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही 22 तारखेपर्यंत तर त्याच्याबाबत आम्ही 23 तारखेला आंदोलन काय करायचं, कोणाला काळं फासायचं आणि आंदोलन त्या कारखान्याला काय करायचं हे आम्ही ठरवणार आहोत. याआधी पण तुम्ही इशारा दिला होता पत्रकार परिषद घेऊन, त्यानंतर काही सुधारणा झाली का? त्याच्यानंतर पिंपरखेडमध्ये 1 तारखेचे ऊस तोडायला त्यांनी सुरुवात केली, 1-2 तारखेची, ती 4 तारखेपर्यंत गेल्यात. पण अशा पद्धतीनं जर ते चाललं तर अक्षरशः आता तिथल्या ऊसाला 20-20 महिने झाले. आंबेगावला अजून 20 महिने झाले, पण पिंपरखेडच्या शेतकऱ्यांचे आंबेगावला 20 चालू झाला, तिथं 20 महिन्याची पूर्ण ऊस झालेली आहे आणि तिथं ते तोडले जात नाही. आणि असा जर अन्याय जर झाला तर लोक ऊसापासून दुसऱ्या पिकाकडे डायव्हर्ट होतील. आता मागच्या वेळी आम्ही त्यांना इशारा दिला होता, त्याच्यानंतर 2 दिवसात यंत्रणा त्यांनी वाढवली, परंतु जो ऊस संपून जायला पाहिजे होता 10 जून पर्यंतचा 265 संपायला पाहिजे होता आणि 30 जून पर्यंत 86,032 तुटून जायला होता, तो अद्याप तुटलेला नाही. त्यासाठी आता आंबेगाव तालुक्यातले काही शेतकरी ज्यांनी अधिकाऱ्यांना कळवलं ऊसाच्या नोंदीबाबत, पण त्यांची नोंद चुकून राहिलेली, त्यांचं काय नाही. आता ऊसाची ज्यांची नोंद कळवणं हे करणं काय टेक्निकल प्रॉब्लेम याच्यात काय मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याचं पहिलं काम आहे, मी याला सांगितलं होतं असं चालत नाही. जर कारखान्याचं बियाणं जर असेल, कारखान्याचं बियाणं जर असेल कारखान्याचं बियाणं जर असेल तर त्याची तारीख जरी शेतकऱ्यांनी नोंदीची नाही कळवली, कारखान्याकडे कळतं की आणखी किती तारखेला त्याला ते मेन डिस्पॅच झालेलं आहे. ज्याचं शेतकऱ्याचं एक काम आहे, मी आजही सांगतो की ऊसाची नोंद आता जरी खोडव्याची करायची असेल, आपण स्वतः हप्पीतला जाणे आणि त्यांच्याकडून कच्ची का होईना काहीतरी लेखी पुरावा घेऊन आपल्याकडे तो ठेवणं किंवा मोबाईलवरती रेकॉर्ड करून असे काही शेतकरी आहेत आता ज्यांच्या नोंदी राहिल्यात, नोंदीतला प्रोग्राम संपल्यानंतरच बिगर नोंदीचा विचार केला गेला पाहिजे. जो पहिला प्रोग्रामला आहे तो संपला पाहिजे. कारखान्याच्या जवळचा जो ऊस आहे तो दुसरा कारखाना तोडून नेऊ शकत नाही, असा काही कायदा नाही का? विषय असा आहे, कायद्यामध्ये कोणी कुठे ऊस घालू शकतो, ज्याला त्याला स्वातंत्र्य. पण तुम्हाला आठवत असेल त्याच्यावेळी भीमाशंकर कारखाना सुरू झाला 2000 तर जवळपास 2010 सालापर्यंत हा वाद चालू होता. का भीमाशंकरचा आणि विघ्नरचं भांडण चालू होती, गाड्या तोडफोड चालू होत्या. गाड्या तोडफोड चालू असताना लोकांना आपण हे सांगत होतो का भीमाशंकरला ऊस घाला, इतर कारखान्याला आपला कारखाना आहे. सुरुवातीला अडचण आहे पण नंतर आपला कारखाना चांगला झाला, आपला कारखाना चांगला झाला, लोक ऊस घ्यायला. पण आज जे ठरवणारी लोक होती, आपली संस्था मोठी झाली पाहिजे, इथला ऊस गेला नाही पाहिजे. आज ते स्वतःच्या खाजगी कारखान्याला जर इथला ऊस पळवत असेल तर आमचा विरोध त्याला आहे. ज्याला द्यायचा त्यांनी तिकडे त्या ठिकाणी द्यावा, परंतु ज्यांनी विघ्नरच्या ऊस त्यावेळी अडवण्याचा प्रयत्न आपण करतो तर त्यावेळी आपण आता बियाणं देतोय, खतं देतोय, तुम्हाला माहिती तरी तुम्ही ऊस तोडून येता, नैतिकतेला धरून नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही सांगताय पिंपरखेडचा ऊस शिल्लक आहे तोडायचा, पण तो शिल्लक आहे का? ते खाजगी कारखाने तोडून झाले. आता तिथला काय ऊस आता बऱ्याचशा प्रमाणात काही लोकांना रानं मोकळी करावी लागतात, म्हणून अडवणूक करायची, तोडायचाच नाही. आणि तिथलेच कर्मचारी सांगतात, कारण तिथले कर्मचारी म्हणजे आता नाव घेऊन सांगतो, उदाहरणार्थ शेतकी अधिकारी आढावा म्हणून भीमाशंकरलाच काम करत होते, त्याला तिकडं पाठवून दिलं, ते तिकडे जॉईन झाले. म्हणजे इकडचे जे चांगले अधिकारी होते, चीफ इंजिनियर इकडचेच गेले तिकडे, केमिस्ट इकडचे तिकडे गेले, असे कितीतरी लोक आहेत. पत्रकार परिषद तुम्ही घेतल्यानंतर ते म्हणतायत की देवदत्त निकम खोटं सांगतायत, असं काही कारखाना चेअरमन बाळासाहेब बेंडेंनी सांगितलं. एक मिनिट, मला आता मी त्यांचं ऐकलं नव्हतं, परंतु मी मागाशी त्यांची मुलाखत ऐकली की मी तरी कधी कोणाला आता एकेरी शब्दात उल्लेख केला नाही, परंतु अनेक वेळा त्यांनी माझा एकेरी शब्दात उल्लेख केला. आता जर समोरचा तसं वागत असेल तर मलाही मी आतापर्यंत चेअरमन वगैरे म्हणत होतो, आता मलाही म्हणलं होतं बाळू मेंढ्याला असं बोलण्याचा काय अधिकार नाही. बाळू मेंढ्याला मला एकच सांगायचं या निमित्ताने, निवडणुकीच्या वेळेत मी काय शब्द वापरले ते वापरणार नाही, तो निवडणुकीचा प्रचार होता. बाळू मेंढ्याला मला एकच सांगितले, ज्यावेळी भीमाशंकरचा ऊस
विघ्नर कारखान्याला जाऊ द्यायचा नाही ठरलं होतं. तो पण डायरेक्टर होता आमच्या सभेत बाळूमांडे. अरे बाबा तू त्यावेळी कुठं होता? मुंबईला मार्केटला होता, इथं नव्हता भीमाशंकर पुढे आणण्याकरता. तू आता आला एवढ्यात 10 वर्षामध्ये हे विसरू नको की त्यावेळी आपण लोकांना विनंती केली, गाड्या अडवल्या विघ्नरला जाणाऱ्या, आणि आपण इकडे त्या ठिकाणी घातला. तेव्हा बाळूमांडे तू किती बोलतो काय बोलतो नुसतं कागदावर, तर मला काय त्याच्या लेखवाला त्या ठिकाणी जायचं नाही, पण मला काय बोला ते नैतिकतेने बोल. आणि त्याचं मी ऐकलं की बदनामी करतो. काय बदनामी करतो तेवढं तरी का? आम्ही कागदावरती पॉईंटवर त्या ठिकाणी बोलतोय. तुम्ही पब्लिसिटीसाठी करताय काय पब्लिसिटी? तिथं शेतकरी जे कपाती झाल्या ते सांगतील त्याच्यामध्ये. ज्याचा ऊस आज त्यांनी आव्हान करावं. आम्ही येतो तिथं सगळे कारखान्यावरती कोर्टात रेकॉर्ड घेऊन बसा, इथलं 30 जूनचे ऊस तुटून गेले आणि त्या गावावरती का तुम्ही अन्याय करता येते? सगळ्यांना समान न्याय त्या ठिकाणी असला पाहिजे. हे आमचं प्रामाणिक मत त्याच्यामध्ये आहे की ऊस तोडीमध्ये भेदभाव करता कामा नये. काही इकडचा शेतकरी पाणी देतो, तिकडचा बिन पाण्याचा ऊस येतो का त्याच्यामध्ये? कारण मी हे का सांगतो की ज्यावेळी भीमाशंकरला भांडवल कमी पडत होतो, सगळ्यात जास्त ऊस पुरवठा करणार पिंपरखेड गावी, आणि आज त्या गावात तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करताय. मी स्पेसिफिक एकाच गावात, कारण तिथं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. असं अनेक गावांवर तिथं लोक कंटाळी पाहिजे आणि खाजगी कारखान्याकडे तिकडे डायव्हर्ट झाली पाहिजे. 2.25 लाख टन भीमाशंकरच्या जवळचा गेल्या वर्षी परागला नेला, आणि भीमाशंकरने 2.25 लाख टन बिगर रुंदीचा बाहेर त्या ठिकाणी आला. आमचा याला विरोध आहे. आपले मागची पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारखान्याने लगेच पत्रकार परिषद घेतली, पण बाळासाहेब बेंडे चेअरमन ते म्हणाले का निकम साहेब यांनी अभ्यास पूर्ण करून बोलावं का ह्या वर्षी 911 मेट्रिक टन ऊस लागवड जास्त झालेली आहे, त्याच्यामुळं हा ऊस नियोजनबद्ध तोडला जातोय. ऊस लागवड दरवर्षी वाढतच राहते ना. गाळप क्षमतेमध्ये वाढ नाही झाला का? गाळप क्षमता आता जवळपास 8,500-9 हजार प्रति मेट्रिक टन दिन गाळप आपलं चालू आहे. त्यानुसार आमचं म्हणणं तुम्ही तारखेलाच टिकप राहा. आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे ऊस कमी आहे का? मुबलक आहे, मग बिगर नोंदीचा बाहेरचा ऊस कशा करता आणता? इथले लोकांचे 20 तिकडच्या बाजूचे 13-14 महिन्यात बिगर नोंदीचे ऊस तुडू नये, आमचा याला विरोध आहे. आणि हे जर केलं तर 19 महिन्यापर्यंतची ऊस तुटून जातील 19 महिन्याच्या आतमध्ये. आपलं म्हणणं का 18 महिने 8 साली ऊसाला लागतातच. 18 महिन्याच्या आतला तुटू जाऊ शकत नाही. कारण 1 जूनला जर ऊस लागला आणि कारखाना 1 नोव्हेंबरला जर ते फुल क्षमतेने 1 नोव्हेंबरला जर चालू झाला तर त्याच्यामध्ये काय अडचण त्याच्यामध्ये येत नाही त्या दरम्यान. पण आज 20 महिने कंप्लीट त्या त्याच्यात झालेले. आता शेतकऱ्यांना काय पुढे चाललं, पुढचं नियोजन कसं असेल? मीटिंग झाली काय ठरलं? आता आमचा विषय आहे एक की कुठल्याही परिस्थितीमध्ये 265 चा ऊस सगळ्या ठिकाणचा, आता आम्ही पत्र देणार आहे 22 तारखेपर्यंत 265 10 जून पर्यंतचा सगळ्या ठिकाणी नोंदीतला हा संपला पाहिजे. पहिला 10 जून नंतर पुढची एकही तोड करू नये. 86-032 हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा 30 जून पर्यंतचा संपला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 1 जुलैला परवानगी दिली पाहिजे 86-032 ला. आणि 265 10 जून पर्यंतचा जोपर्यंत तोडून होत नाही तोपर्यंत 11 जूनचा ऊस तोडता कामा नये. हे महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आणि हे का झालं, कसं झालं, याचं कारण की टायर गाडी ट्रॅक्टर गाडी ही शेतकी अधिकाऱ्याच्या अंडर कारखान्यावरून कंट्रोल केली जाते. एक निरगुड सरला वळसे मळ्यामध्ये जळीत झालं होतं. आम्ही एका दिवशी 500 टायर गाड्या तिथं पाठवल्या होत्या आणि एका दिवसात सगळा ऊस तोडून त्या ठिकाणी आणला होता. आज ह्या टायर गाड्या तुम्ही पिंपरखेडला ट्रॅक्टर जोड टायर गाड्या सगळ्या तिकडे डायव्हर्ट करा आणि त्या गावाचा 265 10 जून पर्यंतचा तिथं पुढं आणा आणि 86-032 हा तिथला तो संपवा. जेवढं 100 एकरचा बॅकलॉग तिथं राहिला हा पहिला तुम्ही तिथला संपवून टाका आणि मग पुढचे प्रोग्राम सगळ्या गटांमध्ये समान झाला पाहिजे आणि बिगर नोंदीचा ऊस तोडता कामा नये हे आमचं त्याला आव्हान आहे. आणि 2 की ऊसाचा पहिली जी उचल आहे की 5 जानेवारीला जी कारखान्यावर मीटिंग झाली त्याच्यामध्ये मी जे सांगितलं की अगोदर 25 डिसेंबरला जी मीटिंग झालेली होती त्यावेळी बोर्ड मीटिंग मध्ये जो निर्णय झाला होता की 2630 रुपये पहिला हप्ता द्यायचा. मी मीटिंग मध्ये मागचं प्रोसिडिंग कायम करताना सांगितलं होतं 3000 रुपये त्या ठिकाणी पहिली उचल पाहिजे. आणि आज मला पुन्हा एकदा सांगायचं की आज मी मोबाईलला पाहिलं रात्री
यांचा खाजगी कारखाना 28 रुपये यांनी पहिली उचल डिक्लेअर केली. अरे तुमचा आता 5-6 वर्षापूर्वीचा कारखाना आहे, आपला कारखाना 24 वर्षाचा आहे. आपल्याकडे 20 प्रकल्प 29 मेगावॅटचा आहे. त्याचबरोबर डिस्टिलरी आपल्याकडे इथेनॉल आहे, त्याच्याबरोबर रेक्टिफाईड स्पिरिट निर्माण होतं, राग विकली जाते, बगॅस विकला जातो, साखर 3,500 जाते. मग आपल्याला पहिला हप्ता 3,000 रुपये द्यायला अडचण काय त्या ठिकाणी? जिल्ह्यातले राज्यातल्या अनेक कारखान्यांनी त्यांचे हप्ते आपल्यापेक्षा जादा डिक्लेअर केले आणि मग भीमाशंकरचा कमी ठेवायचा आणि खासगी कारखान्याचा जादा द्यायचा. म्हणजे लोक तिकडे गेली पाहिजे का? भीमाशंकर तोट्यात आहे का? हे तुम्ही जाहीर करा ना. का देता येत नाहीत पैसे? चर्चा करा, असं आमचं त्यांना म्हणणं आहे. 3,000 रुपये पहिला हप्ता मिळालाच पाहिजे, त्याशिवाय त्यांना सुटका नाही. कारखाना प्रशासनाला याआधी तुम्ही आवाहन केलं होतं, हे दुसऱ्यांदा आव्हान आहे. आज तुमची मिटिंग झाली, पुढे काय करणार आहात? म्हणजे जर प्रशासन कारखाना प्रशासन आहे तर वागत राहिलं, आम्ही आता तुम्हाला सांगतो आमचे जे काही प्रमुख मागण्या आहेत का पुन्हा आव्हान नाही, आम्ही कृती करून दाखवतो. विषय आम्ही सोडत नाही, कोणाला अवधी दिला पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं मागच्या वेळी आम्ही सांगितलं होतं की शेतकी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी तोंडाला काळं पासू, दुसऱ्या दिवशी त्यांनी 1 जूनच्या तोडी पिंपरखेडच्या चालू त्या ठिकाणी केल्या. पण आज 4 जूनच्या पुढे जातच नाही. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बाकीचे पुढे गेले आणि ते गाव तुम्ही जांबूदगड मागे ठेवलेलं आहे. आता आमचं म्हणणं आहे का नोंदीतला ऊस तुटला पाहिजे, बिगर नोंदीतला ऊस बंद झाला पाहिजे. नंबर 2, पहिला हप्ता 2630 मान्य नाही, तो 3,000 रुपये प्रति मेट्रिक टनाने त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. तुमच्या कारखान्याला 2800 देतात, लोकांना मालकीचा शेतकऱ्यांच्या कारखाना का देत नाही तुम्ही? नंबर 3, का ज्या सभासदांचे अनामत रकमा शेअर्सपोटी कापलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो ठराव 2009 ला घेण्यात आला का शिरूर तालुक्यातील गावांना सभासद तो देण्यात यावं. तो साखर आयुक्ताकडे पेंडिंग विषय आहे. तो निर्णय का घेतला जात नाही त्याचं एक उत्तर मिळालं पाहिजे. हे सांगतात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कुठल्या न्यायालयात केस आहेत ते त्यांनी दाखवा, कागद दाखवा असा का ह्या कोर्टामध्ये ही केस अशी त्या ठिकाणी पडून आहे, ती त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. ते साप शिरूर तालुक्याच्या गावामधला आपशेत खोट आहे. आपल्या बरोबर संत तुकारामला 15 गाव शिरूरमध्ये सामील झाली. आंबेगाव तालुक्यातील जे शेतकरी मी अध्यक्ष असताना 2015 पर्यंत जे सभासद झाले, त्याच्यानंतर ऊस उत्पादकांनी आज 10 वर्ष ऊस घातले, कुणी 5 वर्ष घातले, कुणी 3 वर्ष घातले, त्यांना देखील सभासद तो दिलं गेलं नाही. आमचं म्हणणं आहे की मी अध्यक्ष असताना त्यावेळी ज्यांनी ऊस कारखान्याला घातले त्यांना मी पत्र पाठवलं होतं की तुमचा मागील एवढ्या वर्ष कारखान्याला ऊस आलेला आहे, तर तुमच्या नावावर जमिनाचा तो 7/12 घेऊन या आणि 10,000 रुपये भरा. त्याप्रमाणे त्या काळामध्ये लोकांना जे सभासदत्व दिलं गेलं, तर म्हणजे सुरुवातीला कारखान्याकडे 7,500च्या दरम्यान सभासद होते. त्याच्यानंतर मी अध्यक्ष असताना जी सभासद वाढलेले आहेत, तर ऊस उत्पादकांमध्ये जवळपास 261 त्या ठिकाणी वाढले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर गेले 10 वर्षात सभासदच केलेले नाहीत. ही काय मनमानी चालत नाही. आम्ही आता शेतकऱ्यांकडे ते अर्ज घेऊ, 7/12 घेऊ, ते दाखल करून त्यांना सभासद मिळालं पाहिजे आणि ज्यांचे पैसे कापत केले शिरूर तालुक्यातले त्यांचं साखर आयुक्ताकडून ते एक आदेश त्याच्यामध्ये ऑर्डर त्याप्रमाणे काढून घेऊ. आणि त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात कपाती केलेल्या आहेत ऊसाच्या ह्याच्यातून, त्या कपातीत 300 रुपये टनापेक्षा अधिक होता कामा नये. रिकव्हरी बेस जो आहे तो पुढच्या याच्यासाठी वादळात एखाद्याच्या ऊसाचं नुकसान झालं त्याला रिकव्हरी नसेल तर तो रिकव्हरी बेसवरती आपण ज्यावेळी, परंतु जो मागच्या हंगामामध्ये ऊस जळा लागलेला आहे आणि जळी झाली कारखाना सुरू होण्याच्या याच्यात, तर त्याला 300 रुपयापेक्षा अधिक प्रकारची ती कपात असू नये. त्याला रिकव्हरी बेस हा पुढच्या ऊसाला त्या ठिकाणी लावला पाहिजे यांच्या अर्ध्यामध्ये. अशा या काही मागण्या आहेत. याच्या संदर्भामध्ये आम्ही आता निवेदन कारखान्यावरती देणार आहोत आणि याच्याबाबत 22 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्हाला 23 तारखेला आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आणि पहिला हप्ता आपल्याला का देता येत आहे तर केंद्र सरकारचं जे आपलं FRPच्या संदर्भामधलं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आपल्याला FRP भीमाशंकरची जी येते तर ती FRP आपली येते 3,079 रुपये. गेल्या वर्षीचा साखर उतारा जो 11.81 होता. सन 23-24 मध्ये 11.57% रिकव्हरी असताना 2854 रुपये रिकव्हरी FRP येत असताना आपण 2950 रुपये दिला आणि यंदा डायरेक्ट तुम्ही 2630 रुपये देत आहे. योग्य नाही.
तर 3079 जी FRP आपली येते, जर 3079 देता येत असेल तर 3000 रुपये आपल्याला पहिली उचल ही द्यायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत. आणि यापूर्वी देखील मी अनेक वेळा लेखी पत्र कारखान्यावर दिले आणि मी त्यांच्या बाळासाहेब बेंडेच्या त्यांनी उल्लेख केला, त्यांनी काही लेखी द्यावं मीटिंगमध्ये, मी जे काय बोलतो ते देत जातो. आणि यापूर्वी देखील मी अनेक वेळा लेखी अशी पत्र दिलेले आहेत. आता त्याला एकच सांगतो की प्रत्येक वेळी आता लेखीनच बोलत तोंडी बोलून राहणार नाही, याची त्यांनी नोंद घ्यावी. की आज त्यावेळी तुमच्या माहिती करत आहोत, गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या तिथं शेती ऊसाची पाणीपट्टी ज्यादा कापात गेली होती का नव्हती गेली होती. मी पत्र दिलं होतं 16/12/2023 रोजी आणि माझे ह्या पत्रानंतर ऊस बिलातून कपात केलेल्या एवढे पाणीपट्ट्या कपात केल्या, पाणीपट्ट्या परत देता आल्या. देवदत्त निकम बोलत नाही, करून दाखवतो. आणि गेल्या वर्षी वार्षिक सभेला ज्यावेळी बोललो त्यावेळी लोकांना किती रुपये टनाला वाढून मिळाले, यावर्षी बोलून आम्हाला दिलं नाही. आता त्यांचा हिशोब राजू शेट्टीने सांगितला, आता शेतकरी संघटना ते बघल 267 रुपये त्यांचं होतं आणि मी या वर्षीचं सांगत होतो अजून 130 रुपये आपल्याला देता येतात, ते देखील मिळाले. आमचं हे आता चालूच राहणार आहे. थापलिंग यात्रेमध्ये तुम्ही वळसे पाटलांना भेटले त्यावेळेस हा विषय सांगितला त्यांना? वळसे पाटलांना मी भेटलो नाही. मी यात्रेला आले तुम्ही देवस्थान पुन्हा क्लिअर करतो, थापलिंग देवस्थान ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही व्यासपीठावर असताना ते देखील यात्रेला उपस्थित राहिले. उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी सत्कार देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य होतं की ते तालुक्याचे आमदार आहेत, जे कोणी सन्मान येते त्या सगळ्यांचे आपण सत्कार केले, तसा त्यांचाही सत्कार मी अध्यक्ष या नात्याने केला. त्यानंतर त्यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा देऊन झाल्यानंतर ते गाडी पाहताना थांबत होते. मी देखील त्यांच्या सत्काराच्या शेजारी उभा होतो. त्यावेळी मी त्यांना एका गोष्टीची आठवण करून दिली की या पूर्व काळात आपला विषय झालेला आहे की थापलिंगवरती गोरगरिबांना सामुदायिक विवाह वैयक्तिक विवाह करण्याकरता कारखान्याच्या माध्यमातून भाग विकास निधीमधून आपण इथं सामुदायिक विवाह करता 50 लाख रुपये सभा मंडपाकरता निधी द्यायचा हे ठरलेलं होतं. आणि म्हटलं हा आपला शब्द आहे, यापूर्वी देखील त्यांनी जाहीर केलं होतं. तर म्हणलं ते पैसे देणे बाकी आहेत. मी कारखान्यावरती 3 वेळा 2023 पासून पत्र दिलेले आहेत, त्याची नोंद कारखान्याकडे आहे. कारखान्याच्या लोकांनी त्याचा सर्वे केलाय. म्हणलं हे पैसे देणार आहेत का नाही, नसेल देणार तर तसं सांगा म्हणजे मग मला बोलायला. ते म्हटले थांबा जरा. आणि मग त्यांनी अनाउन्सरला सांगितलं की जरा माईक बंद ठेवा, गाडा पुकारू नका. आणि मग त्यांनी माईक हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की भीमाशंकर कारखान्याच्या भाग विकास निधीमधून 2 टप्प्यामध्ये 25-25 लाख रुपयाचा निधी हा कारखान्याच्या भाग विकास निधीमधून देण्यात येईल. ते पैसे आपलेच आहेत, ऊस उत्पादकांनी टनाला 40 रुपये 50 रुपये कपातीप्रमाणे त्यातून त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. आणि आपलं सगळे इस्टिमेट कारखान्यावर त्या ठिकाणी पडून आहे. म्हणजे आधीच झालेला होता विषय, तो जुना विषय. फक्त आता पब्लिक मध्ये मला विचारायचं होतं काय करायचं ते पब्लिक मध्ये वाजून घ्यायचं, एवढी चर्चा झाली. बाकी कसली चर्चा नाही. ते काय रेकॉर्डिंग आता सगळ्यांना